ही पवारसाहेबांनी मुलाखत साताऱ्याच्या सांगता सभेला संबोधित केल्यानंतर 4 मेला ही मुलाखत झाली होती. योगायोगानं मीही त्या मुलाखतीला उपस्थित होतो. निर्जा चौधरी यांनी ती मुलाखत घेतली होती. त्यामध्ये त्यांनी काही टिप्पणी केली होती जी पेपरला छापून आलेली आहे. पण माझं स्वतःचं जे आकलन आहे ते 4 जूनला जे निकाल लागतील आणि 4 जूनला देशाची जी परिस्थिती राहील, आमचा विश्वास आहे की तिथं इंडिया आघाडीचं सरकार स्थापन होईल. त्याला काही थोडे दिवस लागतील आणि त्यानंतर मग सत्तेचा वाटा घेण्याकरता किंवा सत्तेचे फायदे घेण्याकरता काही पक्ष हे आघाडीत येतील किंवा कदाचित काँग्रेसमध्ये सम्मिलित होतील. पण हे सर्व जर तर आहे आणि ते 4 जूनच्या निकालावर बरंच काही अवलंबून राहील. पण त्यांनी ज्या भावना व्यक्त केलेल्या आहेत त्याच्याशी मी सहमत आहे की त्या प्रकारे घडू शकतो. देशातील लोकांना हे 5,000 पक्ष आणि प्रादेशिक स्थानिक पक्ष हे काही आवडत नाही आहे. आणि हळूहळू आपल्याला ब्रिटन आणि अमेरिकेसारखी द्विपक्षीय लोकशाहीकडे वाटचाल करावी लागेल. ती एका दिवसात होणार नाही, पण त्याचीच प्रक्रिया ही कदाचित सुरू होईल असं त्यांनी इंगित केलं असेल, त्यांनी सूचित केले असेल. त्यावर त्यात माझं स्पष्ट मत आहे की 4 तारखेच्या निकालानंतर दिशा ठरेल. आणि याआधीसुद्धा अशा चर्चा होत्या की राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष जो आहे तो काँग्रेसमध्ये विलीन होणार, अशा चर्चा चालू झालेल्या होत्या. पवारसाहेबांचं खरंच तसं काही मनामध्ये आहे असं तुम्हाला वाटतं काँग्रेसमध्ये विलीन होणं, म्हणजे जी मुलाखत त्यांनी दिलेली आहे? आता हे मी कसं सांगणार सांगा. त्यांच्या आधी चर्चा झाली होती का नाही, त्यांचं काय चाललेलं आहे ते आता त्यांनाच विचारलं पाहिजे. मी कसं त्यांना सांगणार. त्यांनी जी मुलाखती छापू झालेली आहेत त्यावर मी सांगतो की त्यांनी भावना ज्या व्यक्त केलेल्या आहेत त्याच्याशी मी सहमत आहे. पण निश्चित काय होईल ते 4 तारखेच्या निकालावर अवलंबून आहे. अरे एक अशा पद्धतीने शक्य आहे का विलीन होणे प्रादेशिक पक्षांचं काँग्रेसमध्ये? राज्यातील त्यांचे स्वतःचे पक्षातील अस्तित्व, त्यांचे नेते मंडळी शक्य होईल? हे पहा, जर इंडिया आघाडीचं सरकार झालं 5 वर्षाकरता ते सरकार काम करणार असेल तर अनेक प्रादेशिक पक्ष एकतर सत्तेत सहभागी होण्याकरता ते आघाडीमध्येच येतात आणि मग काही सत्तेचा थेट वाटा, मंत्रिमंडळामधला सहभाग किंवा मग अप्रत्यक्षपणे राज्यामध्ये मदत हे अपेक्षित असतं. तर तसं घडण्याची शक्यता आहे आणि त्यातूनच काही पक्ष हे विलीन देखील होऊ शकतात जे पवारसाहेबांनी सूचित केलेलं आहे. पण माझं स्पष्ट मत आहे की 4 तारखेच्या निकालावर पुढचं सगळं काही अवलंबून राहील.